श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात? स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे निरोगी राहो, तुमचं आरोग्य खूप चांगलं राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय? तर नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय आणि 11 माळी. मग 3 अध्याय म्हणजे नेमकी कोणती सेवा? 1, 2, 3 अशीच का? नाही, तर 1, 2, 3 हे 3 अध्याय एका दिवसात होता आणि 4, 5, 6 हे दुसऱ्या दिवशी, 7, 8, 9 असे हे 3 अध्याय आपल्याला क्रमाक्रमाने वाचायचे असतात. तर 7 दिवसात आपलं हे पारायण पूर्ण होतं आणि 11 माळी आपल्याला स्वामींचा जप हा करावाच लागतो. जसं आपण पोटभर जेवण करतो तसं ही सेवा आपल्या कर्मांचे दोष पूर्णपणे घालवत असती. त्यामुळे ही सेवा तुम्ही, आपण जसं जेवण करतो पोटभर, तशी ही सेवा तुम्ही 3 अध्यायाने 11 माळींची ही सेवा तुम्ही ही केलीच पाहिजे. जर तुम्ही इतर सेवा ह्या भरपूर करत असाल आणि 11 माळी 3 अध्याय 11 माळी ही सेवा करत नसाल तर ती सेवा आपली पूर्ण होत नाही. त्यामुळे ह्या कलियुगात तरी आपल्याला तारणारे आपले स्वामी महाराजच आहेत. म्हणून ही सेवा तुम्ही 3 अध्याय 11 माळींची ही सेवा तुम्ही नित्य करा. यात खंड अजिबात पाडू नका किंवा शॉर्टकटसुद्धा जाऊ नका की चला आज गुरुवार आला, आज फक्त आपण पूर्ण पारायण घेऊ मग झालं, तसं नाही. तर रोज आपल्याला ही सेवा करायची आहे. 3 अध्याय आणि 11 माळींची ही सेवा आपल्याला रोज करायची आहे. म्हणूनच महाराजांच्या चरणी ही सेवा तुम्ही 3 अध्याय 11 माळींची नियमित रुजू करा आणि स्वामींचं बघा तुम्ही किती अनुभव येतो, किती छान अनुभव येतो. हा अनुभव तर मी शब्दात सांगू शकत नाही. त्यामुळे मी सुद्धा न चुकता ही 3 अध्याय आणि 11 माळींची स्वामींची सेवा कायम करत असते, रोज करते. मला त्याशिवाय तर अजिबात म्हणजे करमत नाही. ज्यावेळेस माझ्याकडून स्वामी सेवा झाली नाही त्यावेळेस मला नुसतं मनामध्ये खूप अशी शंका राहते की आज काय होईल, उद्या काय होईल. पण सेवेत राहिल्यावर आपण निष्काळजीपणाने आपलं जीवन जगत असतो. त्यामुळे कायम स्वामींच्या सेवेत राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.